मित्रांनो नमस्कार. नगरसेवा टाइम्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. आपण आता आहोत मांजरी भापकरमाळा जो रोड जाणार आहे, मांजरी ते मांजरी गाव ठाणापासून तो भापकरमाळ्याकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती आपण या ठिकाणी आहोत. आपण हे माझ्या पाठीमागं झाड पाहत असाल, हे बाबळीचं झाड आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वी इथं पाऊस आला, प्रचंड वादळ आलं आणि त्या वादळामध्ये हे बाबळीचं झाड कोसळलेलं आहे आणि हे झाड कोसळून साधारण आता 15 दिवस झालेत. 15 दिवसांपासून हे झाड असंच अर्धवट अवस्थेमध्ये याच रस्त्यावरती आहे. आपण हे पाहू शकता. हे अतिशय धोकादायक असे झाड आहे. हा रस्ता पाहू शकता आपण. अतिशय छोटा रस्ता हा रस्ता या ठिकाणी आहे. रात्रीच्या वेळी कदाचित चुकून एखादा फोर व्हीलरवाला आला किंवा एखादा कोणी वाहन असेल तर खूप मोठा अपघात होण्याची शक्यता या रस्त्यावरती आहे. त्याचबरोबर या रस्त्यावरती आत्ताच आपण पाहिली असेल, आत्ताच इथे एक स्कूल बस पण या ठिकाणी इथून गेलेली आहे. अनेक स्कूल बस या रस्त्याने जातात आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा पुणे महानगरपालिकेने इथल्या असणाऱ्या प्रशासनानं याची अजिबात दखल घेतली नाही. 15 दिवसांपासून हे झाड असंच इथं अर्धवट अवस्थेत आहे आणि हा मार्ग अतिशय धोकादायक झालेला आहे. आपण काही इथं स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव किरण गुले. हां, काय सांगाल, किती दिवसापूर्वी हे? साधारण 15 दिवस झाले. हा पावसाच्या वेळेस वारं आणि पाऊस आला त्यावेळेस हे झाड पडलेले. त्या दिवशी पोलीस चौकीच्या त्यांच्या मदतीने अर्ध झाड काढण्यात आलं, पण त्यानंतर प्रशासनाचं पण लक्ष नाही आणि लोकप्रतिनिधींचं पण लक्ष नाही. आणि हा रस्ता जो आहे तो मांजरी गावाला मुख्य जोडणारा रस्ता आहे, मांजरी गावाला जोडणारा. त्या रस्त्याकडे लक्ष नाही म्हणजे अतिशय शोकांतीची गोष्ट आहे. तुम्ही राहायला कुठे आहे? मी आहे भापकरमाळ्यात राहिला. का तर आता शाळा पण चालू झालेल्या आहेत. या रस्त्याने मुले जा ये करतात, शाळेच्या बस जातात, त्याकरता हे झाड काढण्याची आवश्यकता आहे, पण प्रशासनाचं याच्याकडे लक्षच जात नाही. लोकप्रतिनिधी पण याकडे काही पूर्णपणे लक्ष देत नाही. या ठिकाणी आपण पाहू शकता हे स्थानिक नागरिक आहेत, किरण घुले म्हणून. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाचंही याकडे लक्ष नाही आहे आणि त्याचबरोबर इथल्या लोकप्रतिनिधींचं पण या घटनेकडे लक्ष नाही आहे. खरं तर आपल्याकडे एक प्रथा आलेली आहे, म्हणजे जेव्हा काहीतरी दुष्परिणाम होतील किंवा काही वाईट घडेल त्यानंतर मात्र याच्यावरती प्रचंड बोललं जातं. त्याच्यावरती आपण कशी काळजी घेतो हे दाखवण्याचं नाटक केलं जातं. पण वास्तवात आता हा अतिशय गंभीर प्रकार आहे. याकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे. नमस्कार.